हो तुम्ही बसल्या त्याचा फोटो काढून घे आणि तो फोटो आपल्या नातेवाईकाला सेंड करेल म्हणजे मग त्याच्यानंतर व्यास साहेब उपस्थित सर्व माझे पोलीस अधिकारी सहकारी प्रीपेड रिक्षा ही सेवा सुरू करण्यात येते आणि तुम्हाला गेल्या 15 दिवसापासून आम्ही त्यावरती काम करतो आणि आपल्याला सामान्य माणसाचा जो गैरमत होत असतो त्याचा आपण जीवनमान स्वीकार करत आहोत. तो आला की त्याला जास्त होतो जास्त नसतो संकल्पना इथे चालू केली होती आणि तिथे रिक्षावाल्यांची आणि संकल्पनेतून आज प्रीपेड रिक्षाचं शुभारंभ झालं. काय आवाहन कराल शेगावकरांना? शेगावकरांनी याचा लाभ घ्यावा. रिक्षा चालकांनी आणि प्रवाशांमध्ये हुज्जत होऊ नये, वाद होऊ नये यासाठी आम्ही ही संकल्पना राबवत आहोत आणि यामध्ये प्रीपेड म्हणजे भाडं आधीच दिल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये भांडणं होणार नाहीत याची ही या योजना दखल घेतली गेली आहे आणि मी आवाहन करतो शेगावकरांना आणि सर्व प्रवासी संघटनांना, रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रवाशांना आणि रिक्षा चालकांना की आपण या योजनेचा लाभ घ्यावा. ही योजना यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्नशील असावं. ही योजना जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी 100 दिवसाची त्यांनी कार्यक्रम आखलेला आहे त्यातला एक ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे सामान्य नागरिकाचं जीवनमान सुकर करणे या सदराखाली आम्ही ही योजना राबवलेली आहे आणि आम्ही त्या म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सर, हा उपक्रम जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी राबवला जाऊ शकते का? पहिल्यांदा पथदर्शी प्रकल्प या स्वरूपात आम्ही इथे शेगावमध्ये राबवतो. यानंतर नंदुरबार, मलकापूर आणि अशा ठिकाणी जिथे ST स्टँड्स आहेत, गर्दीचे ठिकाण आहेत, जिथे रिक्षा चालकांचा आणि नागरिकांचे जे वाद होतात अशा ठिकाणी आम्ही हे प्रकल्प आणखी आता वाढवणार आहोत. थँक्यू.